ओके, सो लेट्स स्टार्ट नाउ. सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रांट रिवोक कमांड कशाप्रकारे एक्झिक्यूट केली जाते ते पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपण ऑपरेटरबद्दल एक्झिक्यूशन कशाप्रकारे केलं जातं हेही पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण सिलेक्ट स्टेटमेंट विथ क्लॉजेस पाहणार आहोत. ओके, सो सिलेक्ट स्टेटमेंट कोणकोणत्या क्लॉजेस बरोबर आपण यूज करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण की सिलेक्ट स्टेटमेंट बरोबर या क्लॉजेसचा यूज तुम्हाला जवळपास प्रत्येक कंडिशनमध्ये करावा लागतो. मेनली सिलेक्ट स्टेटमेंट बरोबर 4 क्लॉजेस वापरले जातात. फर्स्ट आहे वेअर क्लॉज, सेकंड आहे ऑर्डर बाय क्लॉज, थर्ड आहे ग्रुप बाय क्लॉज, and fourth one is the having clause. ओके, सो या 4 क्लॉजेसचा यूज तुम्ही सिलेक्ट स्टेटमेंट बरोबर मेजरली करत असता. जेव्हा आपण कोणताही डेटा टेबलमधून शो करत असतो विथ आवर रिक्वायरमेंट, सो तो डेटा विथ फिल्टर जर आपल्याला शो करायचा असेल युजरला, तर आपल्याला या 4 क्लॉजेसपैकी किंवा हे 4ही क्लॉजेस ॲट ए टाइम आपल्याला वापरावे लागतात. सो हे क्लॉजेस पाहण्यासाठी आपण पहिल्यांदा MySQL आपलं ओपन करून घेऊया. सो MySQL ओपन करण्यासाठी आपण स्टार्टवर जाऊन आपला MySQL ओपन करून घेतलेला आहे आणि त्याबरोबर आपण थोडंसं झूम करून घेऊया. ओके, आणि यानंतर आपण एंटर देऊया. सो हे 4ही क्लॉजेस बघण्यासाठी आपण एक टेबल ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेला आहे, ज्या टेबलवर आपण हे 4ही ऑपरेशन्स अप्लाय करणार आहोत. ओके, सो तो टेबल आहे सिलेक्ट. त्याच्या आधी आपण यूज कॉलेज आपला डेटाबेस जो आहे तो इथे सिलेक्ट करूया. नाव सिलेक्ट स्टार फ्रॉम सेल्स. ओके, मी सेल्स नावाचा ऑलरेडी एक टेबल क्रिएट करून ठेवलेला आहे, ज्याचा यूज करून आपण हे 4ही क्लॉजेस रन करणार आहोत. ओके, सो हा टेबल आपण रन करून बघूया. सो या ठिकाणी आपल्याला टेबलचा ऑल डेटा काय केला जातो, शो केला जातो. सो पहिला जो क्लॉज आहे वेअर क्लॉज, हा आपण खूपदा ह्याच्या मागच्याही व्हिडिओमध्ये आपण वापरलेला आहे की एखादी पर्टिक्युलर कंडिशन जर रन आउट करायची असेल तर आपण वेअर क्लॉजचा यूज केला जातो. ओके, सो लेट्स स्टार्ट फॉर दॅट. सो इथे मी टाईप करतो सिलेक्ट स्टार फ्रॉम सेल्स वेअर. ओके, कॅटेगरी इज इक्वल टू क्लॉथिंग. ओके, क्लॉथिंग कॅटेगरीचे जेवढे काय डेटा आहे तो मला शो कर, अशा प्रकारे मी त्याला सांगितलेलं आहे. त्यासाठी वेअर क्लॉथचा यूज केलेला आहे. नाव एंटर. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही क्लॉथिंगचे रेकॉर्ड्स आहेत ते आपल्याला शो केले गेलेले आहेत. नाव सेकंड क्लॉज आपण बघणार आहोत, दॅट इज द ऑर्डर बाय क्लॉज. ओके, सो ऑर्डर बाय क्लॉज तुम्ही एकतर असेंडिंग ऑर्डरनी वापरू शकता किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी. जर आपल्याला रेकॉर्ड हे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनी शो करायचे असेल तर तुम्ही ऑर्डर बाय क्लॉज वापरू शकता. हाच ऑर्डर बाय क्लॉज आपण आहे या टेबलवर अप्लाय करूया. सो त्यासाठी आपण टाईप करूया सिलेक्ट कॅटेगरी and sales amount from sales. ओके, कॅटेगरी आणि सेल्स अमाऊंट मी काय केलेली आहे, रन केलेली आहे फ्रॉम सेल्समधून, आणि याला ऑर्डर बाय सेल्स अमाऊंट ही मी DESC म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डरनी शो केलेली आहे. म्हणजे मी कॅटेगरी आणि सेल्स अमाऊंट प्रिंट कर आणि जो काही डेटा येणार आहे किंवा जो काही रिझल्ट शो होणार आहे तो सेल्स अमाऊंटच्या डिसेंडिंग ऑर्डरनी मला शो कर, हे त्याला सांगितलेलं आहे.
एंटर दिल्यानंतर पाहू शकता सगळ्यात फर्स्ट जी संख्या इथे डिनोट झालेली आहे 600 ही डिसेंडिंग ऑर्डरनी म्हणजे सगळ्यात मोठी संख्या पहिल्यांदा शो केली गेलेली आहे, कारण की आपण डिसेंडिंग ऑर्डर हे सेल्स अमाऊंटच्या फॉर्मेशनमध्ये मागवलेला आहे. तो सगळ्यात मोठी पहिल्यांदा संख्या इथं डिनोट केली गेलेली आहे आणि त्यानंतर छोट्या छोट्या संख्या आपल्याला डिनोट केल्या गेलेल्या आहेत. ओके, सो या ठिकाणी आपण व्हेअर क्लॉज बघितला, त्यानंतर आपण ऑर्डर बाय क्लॉज बघितला. आता आपण थर्ड क्लॉज बघणार आहोत, दॅट इज द ग्रुप बाय. जर आपल्याला एखादा पर्टिक्युलर कंडिशन एखादा कॉलम विथ ग्रुप वाईज आपल्याला जर येणारा रिझल्ट शो करायचा असेल तर आपण ग्रुप बाय क्लॉज वापरतो. सो लेट्स स्टार्ट फॉर दॅट. आणि सहसा हे ग्रुप बाय जे असतात हे जे ॲग्रिगेट फंक्शन्स असतात जसे की ॲव्हरेज, काउंट, सम, ह्या ॲग्रिगेट फंक्शन्स बरोबर जास्तीत जास्त हे ग्रुप बाय जो क्लॉज आहे तो जास्त वापरला जातो. आपण नेक्स्ट व्हिडिओ आपल्या ॲग्रिगेट फंक्शन्सवर करणार आहोत. कोणकोणते ॲग्रिगेट फंक्शन्स आहेत ते कशाप्रकारे वापरले जातील हे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे कळेल. पण यामध्ये आपण एखादा ॲग्रिगेट फंक्शन वापरू शकतो जो आपण ग्रुप बायमध्ये क्लॉज करू शकतो. ओके, सो ग्रुप बाय जर तुम्हाला ग्रुप वाईज डेटा विथ ग्रुप वाईज डिवायडेशन आणि विथ ग्रुप वाईज इंडिकेशन जर शो करायचं असेल तर तुम्ही ग्रुप बाय क्लॉज वापरू शकता. लाईक मी इथे एक एक्झाम्पल लिहितोय, सिलेक्ट कॅटेगरी. ओके, आणि मी काउंट काढतोय, काउंट स्टार. ओके, ॲज सेल्स अंडरस्कोर काउंट. ओके, फ्रॉम सेल्स. ओके, सो मी काउंट काढलेला आहे, सेल्सचा काउंट काढलेला आहे आणि कॅटेगरी पण त्याची घेतलेली आहे सेल्सच्या टेबलमधून आणि ह्या सगळ्यांना मी ग्रुप बाय केलेला आहे. हे सगळ्याचा डेटा मला कॅटेगरी वाईज काय कर, शो कर. ओके, जो काय काउंट आहे सेल्सचा तो कॅटेगरी वाईज मला शो कर. ओके, तो जो काय डेटा आहे तो या कॅटेगरी वाईज इथे आपल्याला स्पेस दिल्या शो केला जाईल. कोणाचा काउंट काढला जाईल, सेल्स काउंट काढला जाईल. ओके, सेल्स काउंट. जस्ट एंटर इट. इथे बघा सेल्सचा काउंट क्लॉथिंगमध्ये 3 रेकॉर्ड्स आहेत, इलेक्ट्रॉनिक्समध्ये 7 रेकॉर्ड्स आहेत आणि हा कॅटेगरी वाईज आपल्याला ग्रुप बाय केलेला आहे. ओके, सो याचे ग्रुप्स कॅटेगरी वाईज क्लॉथिंग आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये केलेले आहेत आणि सेल्स काउंट, सेल्सचा काउंट इथे इंडिकेट केलेला आहे. सो ग्रुप वाईज डेटा करून त्याला एखादा तुम्ही काउंट देऊन एखाद्या कॉलमला तो ग्रुप वाईज दाखवू शकता. ओके, सो अशा प्रकारे ग्रुप बाय क्लॉज यूज करू शकता. अगदी सिम्पल आहे, जास्त टफेस्ट पार्ट कोणताही नाही आहे. आणि चौथं फॉर्मेशन जे आहे आपलं तो हॅविंग क्लॉज आहे. मी हॅविंग क्लॉज ऑर्डर बाय, ग्रुप बाय विथ हॅविंग. हॅविंग म्हणजे ही कंडिशन त्यामध्ये असेल तर. ओके, म्हणजे मी ग्रुप बाय क्लॉज वापरताना हॅविंग क्लॉज जर मला एखादी कंडिशन ट्रू करून घ्यायची असेल आणि ती ग्रुप वाईज मला शो करायची असेल तर मी हॅविंग क्लॉज वापरू शकतो. ओके, हॅव म्हणजे त्यामध्ये असणं गरजेचं आहे ही कंडिशन जी मी हॅविंगला देणार आहे. ओके, तशा प्रकारचं एक एक्झाम्पल बघूया, याने तुम्हाला क्लॅरिफाय होऊन जाईल. सो त्यासाठी मी इथे सिलेक्ट कॅटेगरी, कॉमा ॲव्हरेज काढूया. आपण कोणाचं ॲव्हरेज काढायचं आहे, सेल्स अंडरस्कोर अमाऊंट. ओके, सेल्स अमाऊंटचं आपण ॲव्हरेज काढलेलं आहे. ॲज त्याला एक नाव देऊया, AVG अमाऊंट. ओके, त्या कॉलमला नाव दिलेलं आहे फ्रॉम सेल्स टेबल. ओके, या सर्वांना ग्रुप वाईज करूया आपण, ग्रुप बाय कॅटेगरी करूया. ओके, कॅटेगरी वाईज आपल्याला सेल्स अमाऊंटची ॲव्हरेज दिसली पाहिजे कॅटेगरी. आणि या कॅटेगरीच्या आतमध्ये मला आणखीन एक कंडिशन लिहायचं आहे, हॅविंग. त्यामध्ये काय असणं गरजेचं आहे, कॅटेगरी वाईज पाठवताना हॅविंग त्यामध्येही ॲव्हरेज कर. जे काय ॲव्हरेज आहे हे फक्त ॲव्हरेज डिस्प्ले करू नको. सो जे काय ॲव्हरेज आहे सेल्स अमाऊंटचं, सेल्स अंडरस्कोर अमाऊंट हे असं डिस्प्ले कर जे 300पेक्षा जास्त आहे. ओके, सो इथे बघा मी काय केलेलं आहे, सिलेक्ट कॅटेगरी आणि ॲव्हरेज सेल्स अमाऊंट काढलेली आहे. ॲज ॲव्हरेज अमाऊंट म्हणून त्याला कॉलमला नाव दिलेलं आहे. सेल्स टेबलमधून घेतलेले आहे. ग्रुप बाय
कॅटेगरी वाईज शो केलेला आहे, बट कॅटेगरी वाईज शो करताना फक्त तू ॲव्हरेज सेल्स अमाऊंट दाखवू नको. त्यापुढे जाऊन ॲव्हरेज सेल्स अमाऊंट ही ग्रेटर दॅन 300 असली पाहिजे. हे मी हॅविंग क्लॉजचा यूज करून, म्हणजे एखादी कंडिशन मला आणखीन वाढवून द्यायची असेल, म्हणजे हेही त्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही हॅविंग क्लॉज यूज करू शकता. ज्यावेळी तुम्ही एंटर द्याल, इथे थोडंसं आपल्याला स्पेल मिस्टेक वगैरे झालेली असेल. ओके, इथं सेल्स अमाऊंट पाहिजे. हिअर इज द सेल्स अमाऊंट. ओके, एंटर. सो इथे पाहू शकता की ॲव्हरेज अमाऊंट आपली 461 आहे टोटल ॲव्हरेज अमाऊंटमधून, आणि इलेक्ट्रॉनिक्स बाय ते कॅटेगरी वाईज 300पेक्षा जास्त. म्हणजे क्लॉथिंग पण येऊ शकत होतं, पण आपण क्लॉथिंग दिलं का नाही आहे, इथं डिस्प्ले का केलं गेलं नाही आहे, कारण की त्याची ॲव्हरेज ही 300पेक्षा कमी असणार आहे, म्हणून इथं क्लॉथिंग दाखवलं नाही आहे. कारण की हॅविंगमध्ये आपण कंडिशन दिलेली आहे की 300पेक्षा सेल्स अमाऊंट ही ॲव्हरेजली जास्त पाहिजे. ओके, सो यामध्ये आपण ग्रुप बाय क्लॉज वापरला आहे, ग्रुप बाय क्लॉज वापरला, त्यानंतर आपण हॅविंग क्लॉज वापरला, त्यानंतर वेअर क्लॉज पण आपण यूज केलेला आहे, आणि ऑर्डर बाय क्लॉज पण यूज केलेला आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही हे चारही क्लॉज एका टेबलमध्ये आपण फॉर्मेशन्समध्ये बघितलेले आहेत. विथ रिक्वायरमेंट तुम्ही हे चारही क्लॉज काय करू शकता, वापरू शकता. ओके, सो या व्हिडिओमध्ये थांबूया, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रिगेट फंक्शन्स कशाप्रकारे यूज केले जातात हे बघूया. थँक्यू सो मच.